नमस्कार मित्रांनो, मी अमर धुमाळ, महाराष्ट्र ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे. चला तर आजचा व्हिडिओ आहे डीबीटी. डीबीटी म्हणजे काय? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुम्हाला तर माहितीच आहे, महाराष्ट्र शासनाने आता प्रत्येक योजनेचा लाभ डीबीटी मार्फतच द्यायचे GR काढलेला आहे. डीबीटी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. डीबीटी अंतर्गत कोणत्या कोणत्या योजना येतात हे पाहूया. सर्वप्रथम कशी चेक करायची हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर व्हिडिओला चालू करण्याच्या आधी सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन घंटीला क्लिक करा, म्हणजे यासारखे नवनवीन अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळून जातील. चला सर्वप्रथम आपण आधारच्या साईडवर जाऊ. आपली डीबीटी कशी चेक करायची हे जाणून घेऊ. डीबीटी आहे की नाही हे जाणून घेऊ. जर नसेल तर ती पण कशी करायची किंवा कोणत्या बँकेत करायची हे पण पाहू आपण. myAadhar.uidi.gov.in याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. चला तर इथं लॉग इन या बटनावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपला आधार नंबर टाकून घ्या. आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली कॅप्चा टाका. आणि सेंड आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही डीबीटी चेक करण्यासाठी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे. जर लिंक नसेल तर आधी आधार सेंटरला जाऊन आपला आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि नंतरच ही प्रोसेस करा. तर लॉग इन OTP वर क्लिक करतो. OTP टाकून घेतो. लॉग इन वर क्लिक करा. लॉग इन वर क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये इथे क्लिक केलं तर आपल्याला आपला आधारचा पूर्ण डिटेल दिसेल. नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, आधार नंबर. आणि फ्लिप आधार कार्डवर केलं तर बॅक साईडचा पूर्ण ॲड्रेस, पिनकोड सोबत पूर्ण दिसेल. यानंतर आपल्याला आधार सीडिंग इथे ऑप्शन आहे, बँक आधार सीडिंग स्टेटस, बँक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपला जर आधार नंबर बँकेला लिंक असेल तर वर आपला आधार नंबरच्या समोर आधारचे 4 आकडे धावते शेवटचे, नंतर बँकेचं नाव आणि स्टेटस धावते ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह. तर आपलं स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर आधार सीडिंग आहे, आणि जर इथे इनॲक्टिव्ह असेल तर करणं आवश्यक आहे, तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल किंवा पैसे आपल्या खात्यावर जमा होतील. तर मित्रांनो, आता जर इथं समजा माझं ॲक्टिव्ह आहे पण इथं जर इनॲक्टिव्ह असेल तर ते ॲक्टिव्ह कसं करायचं हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.